आजच्या दिवसातील पाचवा सामना आपण बघतोय. सामना क्रमांक 5 आई जीवदानी बंगलापडा आणि श्री गणेश पायगाव या दोन संघादरम्यान ही लढत आपण बघतोय. आई जीवदानी बंगलापडा हा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि नक्कीच एक निर्णय आपण बघतोय. आई जीवदानी बंगलापडा या संघाकरिता आयडीज अवेलेबल नाहीयेत, त्याकरता 3 धाब्यांची पेनल्टी ही दिली जाते. या 3 धावा नक्कीच ऍड होतील जेव्हा मात्र स्कोर कार्ड 4 षटकानंतर कंप्लीट होईल. 3 धाव्यांचं पॅनलाइज केले जाते. म्हणूनच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी काही नियमावली आहे त्या नियमाच्या उल्लंघनामध्ये आपण जर जाल तर नक्कीच त्याची पेनल्टी मात्र तुम्हाला मिळेल. आयडीज अवेलेबल नाहीयेत त्या कारणास्तव 3 धाव्यांचं पॅनलाइज केलं जातंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि योगेश अशी जोडी आपण बघतोय. श्री गणेश पायगाव या संघाकडनं गोलंदाज मार्कवर समीर हा गोलंदाज आपण बघतोय. पहिला गोलंदाज विवेक वाघ आणि योगेश अशी जोडी आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला बॅटर योगेश, नॉन स्ट्राइक एंड बॅटर विवेक याला आपण बघताय. ऑल सेट. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तज्ञ एक क्षेत्ररक्षक आपण बघताय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये तैनात आहे. पहिला गोलंदाज समीर. पहिला चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय परंतु चेंडू ट्रॅव्हल होत असताना पहिल्या चेंडूवर ब्लास्ट केला जातोय. 6 धावा षटकार. आपण बघतोय ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग व्ही शेप मध्ये योगेश बॅक टू बॅक 2 षटकार. असे क्वचित फलंदाज असतात टेनिस क्रिकेट मध्ये जे सुरुवातीच्या 17 पासून मात्र ब्लास्ट करतात आणि त्यातलाच एक फलंदाज योगेश आपल्याला बघायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. कारण की नक्कीच ज्या पद्धतीने मात्र फलंदाजीसाठी स्टान्स घेतलाय, चांगल्या पद्धतीने रीड करतोय गोलंदाजाला आणि ॲक्युरसी आहे फलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस रुदी कव्हर्स फटका आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन बोर्ड. पहिला फटका आपण बघितला डीप लॉंग ऑनला. दुसरा आपण फटका बघितला अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध 6 धावा आपण बघितल्या आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा येत असताना चांगल्या पद्धतीने धाव संख्या ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. यावेळेस प्ले अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न अवांतरच्या रूपाने ही एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल. धाव फलक जाऊन पोहोचला एका मदतीने 15 या धावसंख्येवर. 15 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच मॉर्निंग सेशन आपण आटपलंय आणि घड्याळामध्ये अॅक्युरेट 1 वाजलाय. अर्थातच आफ्टरनून सेशन मध्ये आपण आहोत. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट हाताळतायत आफ्टरनून सेशन मध्ये सुद्धा. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली. सॉफ्ट डिसमिसल. यावेळेस परतावं लागेल योगेशाला आणि गोलंदाज याने मात्र कमबॅक करून दिलाय. पहिला हादरा श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव या संघाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज सालकर याला आपण बघताय, माफ करा थालकर. श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव या संघाकडनं नक्कीच सुरुवातीच्या 3 चेंडूवर वर्चस्व दाखवलं योगेशाने, परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघितलं आणि फलंदाज यावेळेस बाद झाला. यावेळेस बॅटची एज घेऊन गेले चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः फील्ड करत असताना एकच धाब्यावर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. चांगली सुरुवात करून बाद झाला योगेश. म्हणून क्रिकेटमध्ये तुमची सुरुवात होणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती सुरुवात खूप योग्य त्या पद्धतीने झाली योगेशच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत धावफलक 16 या अंकांवर आपण बघताय. यावेळेस लिव्ह केलंय, खराब क्रिकेट म्हणावं लागेल आणि नक्कीच यष्ट्यांचा वेध घेतलाय. बुलसाय मधली फळी उद्ध्वस्त केली जाते. बॅक टू द पहिलं दुसरा हादरा श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव या संघाला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं जितेश शर्मा भारतीय संघाचा विकेट किपर आणि काल तो मात्र हिट विकेट बाद झाला. जास्तीत जास्त हिट विकेट कुठला खेळाडू बाद झाला असेल तर नो डाऊट सचिन रमेश तेंडुलकर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेळा हिट विकेटच्या रूपाने बाद होऊन आपल्याला आतापर्यंत बघायला मिळतोय. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. एक 10-20 स्कोर कार्ड वर्जित केली जाईल. एकेरी 10वी धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन बोर्ड. फ्रीडचे सिग्नल सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. स्ट्राइकेड बॅटर प्रशांत आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र नोचा इशारा येतोय. यावेळेस बीमर असेल नो डाऊट. आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू यावेळेस आपण बघू शकताय नोच्या रूपाने थोडीशी कुठेतरी बघायची झाली तर खराब सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज हिमांशू याची आपण बघू शकताय. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि नक्कीच या 4 धावा कुठेतरी मात्र अर्जित केल्या जातील स्कोर कार्ड वर. आतापर्यंत 20 धावा. फ्रीडचे सिग्नल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन आहेत. थोडासा विचार विनिमय प्रेशर मध्ये आहे हिमांशू, परंतु या प्रेशरला न जुमानता चांगला खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल.
कारण की आज घर बसल्या मात्र गावातील प्रेक्षक सुद्धा आपल्याला बघतायत. त्यानंतर मैदानाच्या अवतीभोवती चांगला खेळ बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. जर प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत व्हायचं असेल तर तुम्हाला चांगले प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. यावेळेस चांगली डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळत आहे. चेंडू मात्र लेग स्टंपच्या वर्ण हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला जातो यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. 20 धावा लगातार 2 चेंडू 9च्या रूपाने आणि त्यानंतर पहिली लिगली डिलिव्हरी हाताळली जाते गोलंदाज हिमांशू यांच्याकडनं. 20 धावा या स्कोर कार्डवर, 20 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंड बॅटर यावेळेस धीरज आपल्याला बघायला मिळेल. ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. हलक्याशा हाताने एक धाव कंप्लीट केली जाते. डिपकाऊ कॉर्नर रिजन मध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन बोर्ड. आज जवळजवळ बघायचं झालं तर मातब्बर संघांना सुद्धा आपण बघितलंय. कारण की सुरुवातीच्या सत्रामध्ये 60+ धावा आपण बघितल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 40+ धावा आपण बघितल्या. त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण 60+ धावा बघितल्या. अर्थातच या मैदानावर धावा होत आहेत. कारण की मातीच्या खेळपट्टीवर खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने धाव संख्या ही स्कोर कार्डवर उभारली जाते. परंतु जर तुमच्यामध्ये गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी असेल तो नो डाऊट तुम्ही एक चांगल्या टोटल पर्यंत सुद्धा स्कोर कार्ड रोखू शकता हे आपण बघितलंय. 21 धावा आतापर्यंत चांगली लय पकडली आहे हिमांशूने. कारण की सुरुवातीचे 2 चेंडू 9 हाताळल्यानंतर आतापर्यंत 3 लिगली डिलिव्हरीज हाताळल्यात मैदानाच्या आतमध्ये. 21 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होईल प्रशांत. यावेळेस वाईटचा इशारा येईल नो डाऊट. पंच दर्शवत असताना एकेरी धाव अवंतरच्या रूपाने स्कोर कार्ड वर जॉईन होईल. स्कोर कार्ड 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन बोर्ड. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डीप काऊ कॉर्नर रिझन डीप मिड विकेट आपण बघू शकताय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू पासून बराचसा दूर जातोय. पिच पर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण की प्रशांत नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे. परंतु इथे मात्र सेल्फ कॉन्फिडन्स थोडासा वाढवावा लागेल. काहीतरी वेगळं पण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. न हरता न थकता न जुमानता जो प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये आणि देव सुद्धा त्याला मात्र परिपूर्ण साथ देत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज हिमांशू. यावेळेस बॅटची एज आपण बघू शकताय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप पॉइंट मध्ये फील्ड केलं जाईल. परंतु थोडीशी खराब फेकी आणि खराब फेकीचं कारण एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2च धावेंवर सॅटिस्फाय मानावं लागेल आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 24 या अंकांवर. 24 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत विचार करायचा झाला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि स्कोर कार्ड 24 या धावसंख्येवर. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज सुद्धा आपण बघतोय UCN च्या माध्यमातून. खूप चांगलं कव्हरेज मात्र नक्कीच आपण बघू शकताय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. जास्तीत जास्त अवांतरच्या रूपाने या षटकामध्ये धावा आल्या आणि या धावा कुठेतरी मात्र विचार विनिमय करावा लागतील. कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपाने जर धावा गेल्या तर नक्कीच नो डाऊट सामन्यामध्ये पुन्हा आगमन करेल श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव संघ. आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये 25 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या. 25 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच 3 धावेंची पेनल्टी सुद्धा आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि ते लक्षात घेतानाच मात्र इथे गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. तर धावा अवंतरच्या रूपाने जास्तीत जास्त बघायला मिळतात. पुन्हा एकदा सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न तर होता परंतु चेंडू जातोय निर्धाव. सुरुवात मात्र खराब झाली होती परंतु ऍक्युरेट पद्धतीने डिलिव्हरी हाताळल्या त्यावेळेस हिमांशू याने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 25 अंकांवर. 25 रन्स ऑन बोर्ड. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. या तत्पूर्वी आपण ऐकूया एक डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये सौरभ याच्या माध्यमातून एक सुमधुर गीत.
स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन बोर्ड. यानंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स खडकी आणि गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठाच्या अगदी समोर आपण यायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आपण बघतोय गोलंदाज सागर. हा गोलंदाजी मार्क वर गोलंदाज आपण बघतोय. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव हा संघ आपण बघू शकताय. 25 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. 25 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस आपण बघतोय या डीप पॉइंटच्या रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय. तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ आपण बघू शकताय. तदनंतर एक क्षेत्ररक्षक आपण बघताय डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये डीप मिड विकेट घेतलाय. तदनंतर डीप लॉंग लेग आपण बघू शकताय. निखिलला आपण बघताय शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन. यावेळेस ऑन साइड ला फटका प्रॉपर आहे. जबरदस्त कनेक्शन होत असताना 6 धावा षटकार महत्वपूर्ण 6. बरोबरी तुम्ही नका फलक जाऊन पोहोचले तब्बली 31 या अंकांवर 31 रन्स ऑन बोर्ड. फटका प्रॉपर होता आणि नक्कीच कनेक्शन प्रॉपर आपल्याला बघायला मिळालं आणि स्कोर कार्ड 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वर सागर. पहिल्या चेंडूवर षटकार बघायला मिळाला धीरज याच्या बॅट मधनं ऑन साइडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. म्हणून मी म्हटलं होतं की प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येणार नाहीये. प्रत्येक चेंडू गणित तुम्हाला एक नवीन चॅलेंज आहे आणि या चॅलेंजला तुम्हाला जर सामोरं जायचं असेल तर मेरिट नुसार खेळणं हा एकमेव गुरुमंत्र आहे. बघायचं आहे चेंडू मात्र जातोय निर्धाव. 2 चेंडूंच्या खेळानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 31 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सागर. यावेळेस टप्पा अचूक नाहीये. नक्कीच उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू पिच होतोय. धावफलक एकेरीने पुढे सरसावलं जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 1च्या मदतीने 32 या धावसंख्येवर 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा. थोडस चेंज पेस केलं गेलं होतं परंतु नक्कीच लाईन अॅक्युरेट नव्हती. तुमच्याकडे वेग असून चालणार नाहीये. तुमच्याकडे लाईन अँड लेंथ अॅक्युरेट असायला पाहिजे. कुठल्या टप्प्यावर चेंडू टाकायचा आहे, कशा पद्धतीने बॅटिंग स्टान्स आहे फलंदाजाचा हे रीड करणं सुद्धा गोलंदाजच्या माध्यमातून खूप महत्वाचं आहे. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय बोर्डवर 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन बोर्ड. 34 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज संजीव. गोलंदाजी मार्क वर सागर. षटकार आल्यानंतर आपण बघू शकता चांगल्या पद्धतीचा कमबॅक हे मैदानाच्या आतमध्ये करत असताना आखोटप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघताय. पंचांकडे लाऊड अपील तर आहे परंतु यावेळेस बॅटर याला बाद व्हावं लागतंय. हा बसतोय 3रा हादरा श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव या संघाला. एक और धावफलक झालेला आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 34 या अंकांवर 34 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलं जात आहे. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने आकडा जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा. चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड आपल्याला बघतोय हलत ठेवलं जातंय. यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स खडकी या 2 संघादरम्यान लढत आपण बघणार आहोत.
ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय या डीप स्कोअर लेगच्या रिझन मध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा यावेळेस जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन बोर्ड 38 धावा. चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड अर्जित करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल डबल यावेळेस घेतली जाते चांगल्या पद्धतीने. षटक क्रमांक 3 आतापर्यंत कंप्लीट केले जात आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतोय श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव हा संघ जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवर. अर्थातच शेवटचं आणि अंतिम षटक आहे आणि या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये बघायचंय कशा पद्धतीने मात्र स्कोर कार्ड अर्जित केले जाईल. काय घडेल काय बिघडेल तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया शेवटच्या अंतिम षटकामध्ये. या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कुमार जाधव याला आणलं जात आहे. बघायचं या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय कारण की आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये आहे श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव संघ. 38 धावा या स्कोर कार्ड वर आपण बघितल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. शेवटचं आणि अंतिम षटक प्रकाश आणि तदनंतर प्रशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी. आतापर्यंत जवळजवळ एक्स्ट्राच्या रूपाने खूप जास्त धावा या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतात. धावफलक एकेरीच्या मदतीने 39 या धावसंख्येवर 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा. फ्रीडचे सिग्नल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन आपल्याला बघायला मिळतात. बघायचे कशा पद्धतीने इथे कामगिरी केली जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. कुमार जाधव कान मंत्र दिला जातोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपण क्विकली लगेच क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण आणा कारण की नक्कीच 9चा इशारा आहे त्या कारणास्तव आपण फिल्डिंग मध्ये चेंज करू शकत नाहीये हे लक्षात घ्या. यस फ्रीडचे सिग्नल आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. बघायचं या चेंडूवर मोठा फटका आपल्याला बघायला मिळेल का. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह आपण बघू शकतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा यावेळेस आपण बघू शकताय कंप्लीट झालाय. खराब फिल्डिंग आपण बघताय. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 3 धावा यशस्वीरित्या पळून काढल्या जात आहेत आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा. पहिला चेंडू बिमर हाताळला. बिमर नंतर आपण बघू शकतात खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस दुसऱ्या चेंडूवर चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तर नव्हता परंतु 3 धावा चांगल्या पद्धतीने पळून काढल्यात आणि आतापर्यंत स्कोर कार्ड 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची आतली लेज आपण बघू शकतायत. यष्टी रक्षक यावेळेस फील्ड करत असताना चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण बघताय. मी म्हटलं होतं ज्याप्रमाणे अवांतर धावा खूप जास्तीत जास्त पद्धतीने कारण की जवळजवळ बघायचं झालं तर एक्स्ट्राच्या पद्धतीने आतापर्यंत 9 धावा या खर्च केल्या गेल्या आणि कुठेतरी मात्र या धावा खुपतील शेवटच्या मोमेंटला. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक हेरलं होतं अगोदरच आणि त्यानंतर लाईन खेचली गोलंदाजाने. आणखी एक चेंडू जातोय निर्धाव. आतापर्यंत आपण बघू शकताय पहिला चेंडू सोडल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कुमार यांच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळले आणि 3 चेंडू हाताळत असताना स्कोर कार्ड आतापर्यंत 42 या अंकांवर जाऊन पोहोचलाय.
42 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मिस्टर कुमार राऊंड द विकेटने ऑन साइडला चेंडूला वळवलं जाते इंटू द गॅप मध्ये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. खराब फिल्डिंग. या वेळेस बघायचं झालं तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा कंप्लीट होतोय. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? आणि पुन्हा एकदा बघायचं झालं तर चौथ्या धावेसाठी परतत असताना यावेळेस बॅटर याला परतावं लागेल. परंतु ज्या 3 धावेंची गरज होती त्या 3 धावा स्कोर कार्डवर अर्जित होतील. अर्थातच स्कोर कार्ड 45 या धाव संख्येपर्यंत मजल मारले 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही या षटकातील विचार करायचा झाला तर 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 2 चेंडूकडे बघायचे काय एक्झॅक्टली टार्गेट घेऊन उतरलाय. चला नवीन फलंदाज क्विकली वॉर्म अप करत जा आपण, कारण की या सामन्याला जास्त वेळ लागलाय. 45 धावा स्कोर कार्डवर अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 2 चेंडूकडे काय एक्झॅक्टली रणनीती असेल, काय एक्झॅक्टली टार्गेट असेल समोरच्या संघाकडे, कारण की ऑलरेडी आपण बघतोय आयडीज नसल्या कारणाने 3 धाब्यांची पेनल्टी ऑलरेडी लागलेली आहे आणि यावेळेस बघायचं आहे 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. अमित धापसी हा नवीन बॅटर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लिव्ह केल्या या चेंडूला बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर पंच दर्शवत असताना वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एकेरी धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेशी स्कोर कार्ड 46 या अंकांवर जाऊन पोहोचले. 46 रन्स ऑन बोर्ड, 46 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस राऊंड द विकेटने डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ॲक्युरेसी आहे चांगल्या पद्धतीने. पहिला चेंडू मात्र बिमार नोचा इशारा होता पॉपिंग क्रीजच्या बाहेर. त्यानंतर मात्र चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत या गोलंदाजाने आणि कौतुक करावं लागेल. पूर्णपणे पुनरागमन करून दिले आपल्या संघाला. श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये होता परंतु आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून दिले आणि हे करणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेस पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंच दर्शवतायत. एकेरी धाव पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने जॉईंट होईल स्कोर कार्डवर. स्कोर कार्ड 47, 47 रन्स ऑन बोर्ड. वाईडच्या स्वरूपाने मात्र अजून सुद्धा आपण बघू शकताय जवळजवळ 11 ते 12 धावा या अवांतरच्या स्वरूपाने दिल्या गेल्या, कारण की सुरुवातीला 2 ते 3 चेंडू बिमरच्या स्वरूपात हाताळले, वाईड चेंडू हाताळले. त्यानंतर आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू बिमर आला होता. अर्थातच काय तर आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव संघ. अजून एक शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातील. बघायचं कशा पद्धतीने फेस करेल. 47 या धावसंख्येवर स्कोर कार्ड 47. शेवटचा आणि अंतिम चेंडू कुमार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित गॅदर होते. अर्थातच 47 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आणि 3 धाव्यांची पेनल्टी ही ऍड होईल. अर्थातच 50 धावा आणि 51 धाव्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. 3 धावा नक्कीच या ऍड केल्या जातील. 51 धाव्यांचं लक्ष आहे. या आपण येऊया नाणेफेकीकडे, जिथे आई गावदेवी स्पोर्ट्स खडकी आणि गावदेवी स्पोर्ट्स बातांडपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया 24 चेंडू आणि 51 धावेंकडे. धन्यवाद. बस चलता है उसका नाम.
नक्कीच विकेटचं पतन होतंय पहिल्या चेंडूवर. मात्र समीर याला बाद व्हावं लागतंय तंबूच्या आशाला. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू गॅदर झाला. चेंडू कुठलोन स्पॉट वरनं मात्र ॲक्युरेट बाउन्स आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर बॅटच्या आतली कडा हलकीशी एज आणि नक्कीच यावेळेस फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला आपल्याला बघायला मिळतोय. विनंती असेल सर्व खेळाडूंना की सामना चालू असल्या कारणास्तव आपण मैदानाच्या आतमधनं बाईक्स घेऊन जायच्या नाहीयेत. जरा दखल घ्यायची आहे कृपया. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. आतापर्यंत बघायचं झालं तर राज पहिला गोलंदाज आपण बघू शकताय श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव या संघाकडनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. सुपर पद्धतीने जास्तीत जास्त बघतो आपण आडव्या पट्ट्याचा उपयोग केला जातोय आणि नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आहे. बघायचं इथे कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. राज आतापर्यंत चांगली गोलंदाजी विकेटने करतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलं जातंय. आकुटप्प्याच्या चेंडूला ग्लान्स केलं जातंय. सुपर स्ट्रोक लॉंग लेग रिजन मध्ये 2 बाउन्स 3 बाउन्स ने चेंडू गॅदर झालाय. चौकार 4 धावा. ए दीवाना दीवाना स्पोर्ट्स खडकी आणि गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा यामध्ये गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा या संघाने नाणेफेकी जिंकल्या आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर आपण सज्ज राहायचंय. चौकार येतोय. चौकरणीशी धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. सरळ निघून जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री 4 धावा. चौकार. चार धावा. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा आणि त्यानंतर खडकी यांच्या स्वागतासाठी चौकार 4. सुरुवातीला 3 चेंडूवर वर्चस्व होतो गोलंदाजाचं, परंतु नंतरच्या 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले आणि या 3 चौकारानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. नक्कीच येणारा हंगाम आयपीएल आपण बघतोय आणि आयपीएल मध्ये सुद्धा आपण बघायचं झालं तर 6 चेंडूवर 6 चौकार कोणी ठोठावले असतील तर तो पहिला फलंदाज ठरला गेला नक्कीच पृथ्वीराज. आणि नक्कीच त्याच्या नावावर 6 चेंडूवर 6 चौकार आपण बघितले. पृथ्वी शॉ या नावाने आपण त्याला जास्तीत जास्त शो बघितला आपण. खूप चांगल्या पद्धतीने मात्र 13व्या हंगामामध्ये 6 चेंडूवर 6 चौकार हे आपण आयपीएलच्या सत्रामध्ये बघितले. 3 चेंडूवर 3 चौकार नो डाऊट. आतापर्यंत बरेच खेळाडू मात्र समोर येत आहेत इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सुद्धा. सेकंड स्पेल मध्ये अमित धापसी हा गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वर सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, गफलत, चुक्यांवर चुक्या, 4 धावा.
नक्कीच पंचांकडनं वॉर्न केलं जाते की आपण विकेटच्या मधोमध धावू नका, कारण की खेळपट्टी आपल्याला 4 दिवस तग लावून ठेवायची आहे. यावेळेस ऑन साइडला कणखर फटका आहे, बघायचंय क्षेत्ररक्षक यावेळेस दर्शक बनलेत. सुपर स्ट्रोक गोइंग ऑन, 6 षटकार. तर कन्व्हिन्सिंग फटका आपण बघितला डीप लॉंग ऑनच्या दिशेने. हिमांशु जाधव याच्या बॅट मधनं टेक्निकली साऊंड सिस्टम आपण बघतोय आणि धाव फलक जाऊन पोहोचले तब्बली 22 या अंकांवर. 51 धावेंचं लक्ष असताना 22 धावा या स्कोर कार्ड वर अर्जित केले जात आहेत. चांगला स्ट्रोक आपण बघितला, शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट आपण बघितलं, मिडल ऑफ द बॅट चेंडू लागला गेला आणि त्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन बोर्ड. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा अमित. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त पद्धतीने गुड डिलिव्हरी आणि नक्कीच गुड कमबॅक केला जातोय. परफेक्ट डिलिव्हरी याला संबोधलं जात आहे, कारण की कुठल्याही फास्ट बॉलरला आवडणार नाही की त्यांच्या अगेन्स्ट चौकार षटकार लागले जाते गोलंदाजच्या माध्यमातून. आणि इथे चांगल्या पद्धतीने आकुडब्याच्या चेंडूला मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडू घोषित केलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. सुपर स्ट्रोक, वाघाची दहाड, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. तब्बली 28 या धावसंख्येवर 28 रन्स ऑन बोर्ड. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत. म्हणूनच क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे की अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. ओव्हर पिच चेंडू जर तुम्ही द्याल तर ओव्हर पिच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. जबरदस्त बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग केला जातोय. टेक्निकली साऊंड सिस्टम ही मात्र ऐकायला मिळतंय. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग हिमांशु जाधव याच्या बॅटमधनं. यावेळेस ऑन साइडला पॅडवर चेंडू आदळलाय, सुपर पद्धतीने अप्रतिम स्ट्रोक, 6 धावा. तोपर्यंत मात्र हिमांशु आहे तोपर्यंत मात्र धावा या धावेंचा वेग वाढत राहणार आहे, कारण की फक्त आणि फक्त षटकारांची बोली भाषा त्याच्या बॅट मध्ये आपल्याला बघायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आणि नक्कीच या षटकामधील तिसरा षटकार आपण बघतोय हिमांशुच्या बॅट मधनं. आतापर्यंत स्कोर कार्ड 34, एक अग्रेसिव्ह स्कोर कार्ड आपण बघू शकताय. चांगल्या स्थितीमध्ये आई जीवदानी बंगला पडा हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साइडला पक्का 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 ये लगा, मॅक्सिमम सुपर चक्का, सुपर 6. असले 40 या अंकांवर 40 रन्स ऑन बोर्ड, 40 धावा. अजून सुद्धा जिंकण्याकरिता आपण बघू शकताय 11 धावेचं लक्ष आहे. महागड षटक म्हणावं लागेल मिस्टर अमित याचं, कारण की या षटकामध्ये जवळजवळ 28 धावा खर्च केल्या गेल्यात.
आणि तिथून मात्र जवळजवळ बघायचं झालं तर अजून सुद्धा 11 धावींची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये अॅक्युरेट 12 धावा लागल्या गेल्या होत्या. म्हणून मी म्हटलं होतं जिथे मात्र मोमेंटम शिफ्ट झालं, राजेश कदम याने बॅक टू बॅक 3 चौकार मारले आणि जिथे मात्र हिमांशू जसा स्ट्राईक एंडला आला, पहिल्याच चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू षटकार, तदनंतर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. काही जबरदस्त फटकेबाजी आपण बघतोय. पूर्णपणे मात्र दमछाक सोडले. डॉमिनेशन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 6 चेंडूवर 6 षटकार कोणी मारले असतील तर नक्कीच सर गालफ्रीड सोबर्स याचं नाव समोर येतं, ज्याने मात्र हा प्रथमता ठरला गेला, ज्याने मात्र 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकले गेले. विवेक वाघ हा नवीन गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर सेकंड मध्ये मात्र कोणी मारले असतील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर हर्षल गिब्स हा सेकंड आपण बघितला ओडीआय मध्ये. तदनंतर युवराज सिंग त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कायरन पोलार्ड आपण बघू शकता, ज्याच्या नावावर मात्र 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच यावेळेस बघायचं झालं तर नाखुश असेल फलंदाज, कारण की फुलटॉस चेंडू मात्र आपण बघू शकताय आनंदामध्ये. आपण बघताय ज्या पद्धतीने आनंदामध्ये एक चांगला क्षण असतो तो वाया घालवायचा नसतो. त्यानंतर आपण बघायचं झाला जेवणामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो. परंतु यावेळेस बॅटची एज लागली गेली आणि नक्कीच यष्टी रक्षकाकडनं मात्र आपण बघतोय यावेळेस चांगल्या पद्धतीचा गॅदर झालाय. ऑन साइडला चेंडूला वळवलं जातं इटू द गॅप मध्ये. हिमांशू याला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे आणि हे करणं गरजेची गोष्ट आहे, कारण की क्रिकेटमध्ये 3 गोष्टी अवगत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. एक गोष्ट सी फॉर कॅल्क्युलेशन, तुम्ही क्रिकेटमध्ये किती गणितज्ञ आहात. सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही क्रिकेटमधलं तुमचं योगदान. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कन्व्हर्सेशन रेट. आणि काय जबरदस्त पद्धतीने सॉंग केले या चेंडूला. आबल मुझे मार, 6 धावा, षटकार. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाले तुझ्या. 6च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवर. यावेळेस आपण बघतोय प्ले अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. 47 धावा लागल्या गेल्या, अर्थातच 4 धावींची गरज आहे. म्हणून मी म्हटलं होतं की या मैदानावर मात्र धावांचा वेग हा खूप आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताय आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी जर असेल तर नक्कीच नो डाऊट कुठलीही धावसंख्या ही चेस करू शकता या मैदानावर. यावेळेस कमबॅक केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून, परंतु देर आहे लेकिन दुरुस्त नाही, कारण की आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये आई जीवदानी बंगलापडा संघ अजून सुद्धा जिंकण्याकरिता 4 धावींची गरज आहे. नक्कीच एक छोट्याशा गावातून मात्र एक खेळाडू निघाला. कदकाठी छोटी होती, परंतु नक्कीच त्याचं जे यश आहे ते घवघवीत आपल्याला बघायला मिळालं. आज आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीने भिवंडी ग्रामीण विभागातील वारेट या गावातून एक छोटासा खेळाडू आज शारजाच्या मैदानावर जाऊन मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी बनतोय. आणि खूप चांगल्या पद्धतीने मँगलोर प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू झळाळला यंदाच्या वर्षामध्ये. आणि खूप चांगलं क्रिकेट प्रथमेश ठाकरे द ब्रँड ऑफ वारेट आपल्याला बघायला मिळाला. म्हणूनच तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, 100% एफर्ट्स, मातीशी निगडीत या 4ही गोष्टी समाविष्ट असतील तर तुम्ही एक चांगले खेळाडू घडू शकता मैदानाच्या आतमध्ये. त्याकरिता तुम्हाला मात्र सराव हा एकमेव कानमंत्र आहे. गोलंदाजी मार्कवर विकेटचं पतन होते, परंतु हिमांशू जाधव क्या बात आहे यार, सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. झेल घेण्याची सुवर्ण संधी. यावेळेस झेल टिपला जातोय. अर्थातच बॅक टू बॅक 2 हादरे का हा एक ट्विस्ट अँड टर्न असणार आहे का, कारण की अजून सुद्धा 4 धावींची गरज आहे.
शाश्वतेच आणि अंतिम चेंडू शेष आहे आणि या शेवटच्या अंतिम चेंडूवर बघायचं बॅटर कशा पद्धतीने विनिंग स्ट्रोक खेळेल का की शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल. ऑन साइडला नो डाऊट फिनिश केला जातोय सुपर पद्धतीने. टाय टाय फिश सामना फिनिश विजयी होत असताना आई जीवदानी बंगला पडा. जरी सुद्धा 3 धाव्यांची पेनल्टी मिळाली तरी सुद्धा मात्र एक षटक राखून जिंकतोय आणि फलंदाजच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने फलंदाजी विजयी आई जीवदानी बंगला पडा संघ. त्याला लोकांची पसंती कृष्ण शाश्वतेच नाव इंग्लंड आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. नो डाऊट हिमांशु जाधव ज्याच्या बॅट मधनं तब्बली 4 षटकार आपण बघितले, एक चौकार आपण बघितला आणि खूप चांगल्या पद्धतीने वैयक्तिक 31 धाव्यांची कामगिरी. तर हिमांशु हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. ऑन गोइंग मॅच लक्षात असू द्या, जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. आपण लगेच तो क्षेत्ररक्षण सजून घ्या. आई गावदेवी स्पोर्ट्स खडकी आणि गावदेवी स्पोर्ट्स भातानेपडा या 2 संघादरम्यान ही लढत आपण बघतोय. गावदेवी स्पोर्ट्स भातानेपडा हा संघ मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय आणि आई गावदेवी स्पोर्ट्स खडकी या संघाला मात्र आव्हान दिले फलंदाजीसाठी.